नमस्कार, बेधडक चर्चा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आलेलो आहोत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बेधडक चर्चा करणार आहोत. चर्चा गावची आमदार खासदारवरती यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? सध्या देशात बेरोजगारी तर आहे. आपलं नाव काय? मारुती गणपत सजगणे. तुमची समस्या काय, अडचणी काय तिथल्या? समस्या म्हणजे समाजामध्ये बेरोजगारी आहे, दुष्काळ आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. इथं ह्या रामनगर मध्ये आमच्या गावात 20-25 दिवस झालं पाणीच नाही प्यायला. विहिरीला पाणी नाही, तलावात पाणी नाही, नदीला कुठं पाणीच नाही. तर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जनतेला पाणी पाहिजे एवढी समस्या आहे. बेरोजगारी आहे, सगळं आहे, पण सगळ्यात मोठी गंभीर समस्या दुष्काळाची आहे. त्याच्यामुळं पाणी पिण्यासाठी तरी आवश्यक आहे. नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव? माझं नाव माणिक सुंदरराव धायजे, राहणार रामनगर. इथल्या भागाचा विकास झालाय का? आता तर सगळं शून्यच वाटतंय, फक्त पैसे खाल्लेत पुढाऱ्याने, एकही झालं नाही. विकास तर असं नावालाच नाही. विकास कशाला म्हणते हेच माहित नाही गावाल्याला. मग इथल्या अडचणी आणि समस्या काय तुमच्या गावात? गावाला काय स्मशानभूमी नाही, रस्ते नाहीत, पाणी नाही, काही हेच नाही, दुसरं काहीच नाही. त्याच्यात एक गुढी क्षेत्रामध्ये एक विहीर खोदली, ते सरपंच आणि मेंबरच्या साठी, त्यांच्यासाठीच येते, त्यांचा जीर्ण उद्धार, गावासाठी नाही केलेली. बेरोजगारी बद्दल काय बोलू शकतो? बेरोजगार गावात विकासच नाही. 4 दिवशीदार दुकान आहेत, आणि एकाच कुटुंबातले आहेत. आणि तुमचा आमदार कोण आहे? आमचा आमदार लक्ष्मण पवार, कार्यसम्राट लक्ष्मण पवार. गावात एकदाही आला नाही, पण 2 विकास काम करून गेला. एक सभा मंडप बांधलाय आणि पलीकडला रस्ता दिला. त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी 100%. तिसरा टर्म 100% होणार. आता जर त्यांनी निवडणुकीला थांबले तर त्यांनी येणार? हो, 100%च येणार. खासदार कोण आहे? खासदार ते नावाला माहितच नाही, फक्त नाव ऐकू नये. प्रीतमताई मुंडे म्हणतात. म्हणजे त्यांना तुम्ही अजून पाहिलंच नाही, जनतेनेच नाही पाहिलं. ते बी आहेत की नाही माहित नाही. माझ्या आहेत संपर्कात, पण गाववालीन तर आलेच नाही इथं. त्यांचं काम, त्यांच्या निधीतून काय काम? त्यांच्या निधीतून काय, निधी फक्त टक्केवारीवर चालतोय, त्यांच्या निधीतून काम निधीतून आलंच नाही. बीड मधला जो रेल्वेचा काय विषय आहे? रेल्वेचा विषय म्हणजे हा आता जवळपास 70 वर्षापासून तेच चाललाय. पंतप्रधान म्हणतो त्या मी बजेट टाकतो, काय त्यांचाच विकास चालू आहे सगळं. सबके साथ नाही, सबके साथ हमारीच साथ, असा विकास आहे त्यांचा. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचा निधी 805 कोटीचा, आणि यांचा 10 वर्षात आहे 46 कोटीचा, 46,000 कोटीचा. एवढा विकास आहे भाजपचा. पाणी तर नाहीच. आता काय गावात इथं आता 1 कोटी काहीतरी कोटीची हे चालू आहे, पाईपलाईन चालू आहे, आणि 700 रुपये जॉईंटला घ्यायलेत का? मग सरकारने पैसे काय फक्त रोडवरच पाईपलाईन करायसाठी घेतली का काय माहिती. नमस्कार. नमस्कार. बोला. काय नाव तुमचं? सूरज गायकवाड. तुमच्या इथल्या भागाचा विकास झालाय का? हो, भरपूर झालाय. दिसतोयच ना विकास. नळाला पाणी नाहीये, पुन्हा रोड तर नाहीतच व्यवस्थित. आणखीन भरपूर समस्या आहेत, पण नाही का. तुमचे आमदार कोण? आमदार आता तर सगळ्यांनाच माहिती आहे की. नाही सांगा ना. सॉरी. बरं, त्यांचं काम कसं आहे? व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. हो. त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? हो आहे. खासदार कोण आहे तुमचं? प्रीतमताई. हा? आपलं त्यांचं काम कसं आहे? व्यवस्थित आहे. काय नाव तुमचं? सत्यप्रेम भोसले. तुमच्या इथल्या भागाचा विकास झालाय का? मना असा विकास झाला नाही. जसं मला कळतंय तेव्हापासून बीड शहरामध्ये पाहतोय, जिथे ते घाणीचे साम्राज्य निर्माण आहे, आणि नव उद्योगाला जे युवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध नाहीये. रेल्वे फार वर्षापासून ऐकतो, रेल्वे तर येत नाही, त्याचा पण मना असा विकास नाही. म्हणजे असे बरेचसे आहेत उद्योगधंदे नसल्यामुळे इथं रोजगार उद्योग जो आहे तो पण बेरोजगार आहे, त्याला हाताला काम मिळत नाही. अशा बऱ्याचशा समस्या आहेत. तुमचे आमदार कोण? सध्या स्थानिक आमदार आमचे संदीपभाई क्षीरसागर आहेत, पण युवा असल्या कारणाने आम्ही त्यांच्या खूप अपेक्षा त्यांच्याकडून ठेवल्या होत्या, पण त्यामुळे त्यांच्याकडून बी मना असा विकास झालेला नाही. म्हणजे त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहे का? नाही, मना असं समाधानी नाही आहेत. तुमचे खासदार कोण आहे? खासदार प्रीतमताई मुंडे. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं बी काज पाहावं असं मना असं नाहीये, कारण आम्ही सगळ्याचा सर्वे करतो, पूर्ण मराठवाड्यामध्ये पाहतो. आमचं प्रीतमताईला खूप आम्ही अपेक्षेने निवडून दिलो होतो,
पण त्या विधानसभेमध्येच गैरहजर राहतात. त्याच्यामुळं विकास म्हणावा असं बीड जिल्ह्याला पण भेटत नाही. आणि विकास निधी जर येत असेल आणि जर तो वापस जात असेल तर ह्याच्यापेक्षा आणि कमीपणे काय म्हणावं लागेल. कारण विकासाच्या नावाखाली विकास होत नाही. त्याच्यामुळं बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार जो जिल्हा आहे, जो गोपीनाथराव साहेबांमुळे जे ऊसतोड कामगार जिल्हा जो आहे तो आमचं नामोनिशान म्हणजे नाव कुठं निघत नाही. कधी नाव निघले हा मागास जिल्हा म्हणून नाव ओळखलं जातं. तरी कुठेतरी हे नाव पुसलं जावं ही अपेक्षा आहे. नमस्कार. नमस्कार. काय आपलं? संजय खटाणे. इथलंच आहे. हा काय प्रॉपर करता बेड. तुम्ही? आम्ही पॉलिटेक्निकलला असतो. हा. शेती काय आहे का? आहे ना, शेती आहे. काय शेती? हेच पारंपरिक ज्वारी बाजरी वगैरे तुमच्या इथल्या भागाचा विकास आहे. नगर परिषदचा जर विचार केला किंवा बीड तालुक्यापुरता जर विचार केला तर रस्ते वगैरे, नाल्या किंवा प्रधानमंत्री योजनेतून घरकुलं वगैरे आलेले आहेत. आणि नळ पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, तो जवळपास मार्गी लागलेला आहे. पाण्याचं कसं? पाणी पण भरपूर प्रमाणात आहे बीड सारखे. पण सध्याची परिस्थिती अशी, पाऊस काळ कमी झालेला आहे, त्यामुळे थोडंफार जे पाणी आहे ते रेग्युलर येत आहे आम्हाला खासदार- जड वाहनासाठी. खासदार कोण? खासदार प्रीतम ताई. त्यांचं कसं काय? तर आता ते खासदारचा जो प्रश्न आहे ना तो एवढा नाही आम्हाला माहिती. पण आम्ही आमच्या बीड पुरतं मर्यादित सांगू शकतो की संदीप भैयांनी जे कामं केलेले ते दिसतात आम्हाला. कामं केली त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहे म्हणे. हो. आणि विषय राहिला की रेल्वेचा, तो रेल्वेचा प्रश्न खूप दिवसापासून राहिलेला आहे. तो का आजचा विषय नाही आहे. तो सुद्धा आम्ही जे पाहिलं तर आतापर्यंत अंमळनेरपर्यंत रेल्वे आलेली. आता काही भवितव्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये ती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल अशी आशा करतो. सध्याच्या बेरोजगारीवरती काय बोलाल तुम्ही? रोजगाराबाबतीत जर बीड जिल्ह्याचा जर प्रश्न असेल तर बीड हा शेतकरी समाज आहे, जास्त करून शेतीवर अवलंबून आहे. आपल्या बीडमध्ये, आमच्या बीडमध्ये रेल्वे येईल त्यावेळेस आम्हाला असं वाटतं रोजगार की रोजगार मिळेल. आणि इथली जे मुलं आहेत ते बाहेर जिल्ह्यात लवकर जाऊन व्यवसाय करू शकतील किंवा कामधंदे करू शकतील. म्हणजे दळणवळणाचं साधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. नमस्कार. काय नाव? अब्दुल वहाब. इथल्या भागाचा विकास झाला का? इथल्या भागाचा तुमचा विकास झालाय का? नाही, नाही विकास झाला. काय अडचणी, समस्या काय आहेत तुमच्या? नाले नाही, रोड नाही, पाणी पाणी 15 दिवसाला महिन्याला यायला लागलं. काय करता तुम्ही? काय दुकान करता आहे, तुम्ही? हा? हार्डवेअरची दुकान आहे. शेती? नाही. शेती नाही. तुमच्या आमदाराचं नाव? संदीप क्षीरसागर. त्यांचं काम कसं? त्यांचं काम कसं आहे? ह्या भागात कामच नाही झालं. कामच झालं नाही. नाही. तुम्ही त्यांच्या कामावरती समाधानी आहे म्हणायचं का? नाही. कामावरती समाधानी आहे का तुम्ही? तुमच्या आमदाराच्या कामावरती तुम्ही समाधानी आहे का? अरे कामच नाही झालं ना दादा, आता कसं समाधान आहे? बर. मग तुमचं खासदार कोण आहे? हं? खासदार 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 बीजेपीचं आहे ना, कोण आहे? हा हा. म्हणजे तुम्हाला खासदार माहित नाही कोण आहे? नाही. काहीच नाही. काय रस्ते तिथं जाता येत नाही, पायी चालता येत नाही. इथल्या भागाचा विकास झालेला नाही. नाही झालं. रस्ते चांगले आहेत. हे रस्ते चांगले, ते गावातले नाहीत चांगले. हे तर हायवेच आहे. तुमचे आमदार कोण आहेत? लक्ष्मण पवार आहेत गेवरायचे, त्यांचं काम बीजेपीचे. त्यांचं काम कसं? काम चांगलं करतात ते, कामाविषयी नाही ते, त्यांच्याविषयी कुणाचं दुमत नाही. पण हिथं गावात हे ग्रामपंचायतचं काम आहे. त्यांच्या काय कामावरती तुम्ही समाधानी आहे का? समाधानी आहेत. हा. त्यांच्या निधीतून एखादं असं झालेलं काम माहित आहे का तुम्हाला? हे काय समाज मंदिर बांधलं त्यांनी ते. या व्यतिरिक्त अजून? त्याच्यानंतर जिरेवाडी हे ग्रामपंचायत कंबाईन आहे, जिरेवाडी आणि रामनगर. खासदार कोण आहे? खासदार तिथं प्रीतम मुंडे. त्यांचं कसं आहे काम? हे गाव बघितलीच नाही, ते इकडे येत बी नाही. ती हे लक्ष्मण पवार आमदार ते चांगला माणूस आहे. म्हणजे खासदारांना तुम्ही आतापर्यंत बघितलेलं? बघितलं नाही. आता जिरेवाडीत त्यांनी रस्ता केलाय लक्ष्मण पवारने, इथं समाज मंदिर केलं, इकडे बी रस्त्याला प्राधान्य देतात ते. खासदार निधीतून विकास झालाय का? काहीच नाही, काहीच नाही झालं. हो, खासदार निधीतून काय झालं का? काहीच नाही. नमस्कार. काय आपलं नाव? त्र्यंबक रंगनाथ मोहिते. इथल्या भागाचा विकास झालाय का? काहीच नाही विकास झाला. रेल्वेचा काय मुद्दा आहे हो बीडचा? बीडचा काय ते खासदार काहीच काम करीत नाही. नाही, रेल्वेचा मुद्दा. काय ते कामच राहिलं नाही. इथल्या भागाचा विकास झालेला नाही. नाही काय नाही. कोण आहे आमदार तुमचं? लक्ष्मण पवार.
त्यांचं कसं आहे काम? काम बरं आहे त्यांचं. बरं आहे का? हो, एकदम तुम्ही समाधानी आहे का त्यांच्या समाधान आहे त्यांच्या कामात. खूप समाधानी. हा, सांगितलं की करते ते काम. सांगितलं की करते. हो. आणि तुमचं खासदार कोण आहे? खासदार प्रीतम मुंडे त्यांचं कसं आहे काम? ते नजरच पडले नाहीत अजून. 5 वर्ष झालं कधी आले, बघितलं नाही त्यांना. बघितलंच नाही ते. मग काम त्यांचं त्यांच्या येतच नाही ते, काय ते काहीच नाही काम. त्यांनी पण आलं नाही त्यांचं काय काम काय पण नाही, आलेलं. काय नाही केलंच नाही. नमस्कार. नमस्कार. नमस्कार काय बोला. आपलं नाव? विकास रामराव जातो. काय करता तुम्ही? मी टेलर काम करतो. हा? टेलर काम करतो मी. शेती आहे का? शेती काहीच नाही ना आम्हाला. शेती नाही. हा इथल्या इकडल्या भागाचा विकास झालाय का? अजिबात नाही विकास झालेला इकडं. रस्ते, पाणी. ह्यो मेन रस्ता झालेला आहे फक्त ह्यो आता ह्यो हा मेन रस्ता झालेला आहे. आणि हे लक्ष्मण पवारनी 1000 किलोमीटरचं काय आपलं ते नाही काय एक काय असतं ते हे झालेलं आहे फक्त. आमदार निधीतून हा रस्ता झालेला आहे. हा नाही ह्यो नाही आमच्या गल्लीचा थोडासा. आणि नाले नाहीत फिले नाहीत काही नाहीत पुन्हा काहीच नाही. काहीच नाही. तुमचे खासदार कोण? खात्याला हे प्रीतमताई मुंडे पण त्यांनी आम्ही त्यांना बघितले नाही का फक्त नुसतं भाजपचं चिन्ह दिसलं आम्हाला कमळ त्याच्यावर फुले मारायला लागले. ते आणखी आमच्या गावात आले बी नाहीत कधी काहीच नाही झालेलं त्यांचं. आता ते लोकसभेला निवडणुकीला थांबले तर ते येतील का? कोण सांगू शकत नाहीत. सांगू शकत नाहीत कारण की आमच्या गावात विकासच नाही झाला. काय आपलं नाव? चंद्रशेन जाधव. हा? चंद्रशेन जाधव. त्या भागाचा विकास झालाय? काहीच नाही विकास, काहीच विकास. काहीच नाही. कोण आहे तुमचा आमदार? आमचं ते प्रतिमा मुंडे. हा? प्रतिमा मुंडे आमदार कोण आहे आमदार? आमदार तर नाही, ते खासदार आहे ना. ती खासदार आहे. आणि लक्ष्मण पवार. आणि ते खासदारांचं काम कसं आहे? खासदाराचं काम काहीच नाही आमच्या गावात. भेट बी नाही, काहीच नाही. आणि आम्ही गावात बी येऊन देणार नाहीत. खासदार येऊन देणार नाहीत, आम्ही कशालाच येऊन देणार नाहीत. म्हणजे त्यांच्या निधीतून काय कामं झालेली? काहीच नाही, एक बी काम नाही आमच्या गावामध्ये. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? नितीन सुरवसे. इथलंच आहे का? हे झालं भाऊ. इथल्या समस्या, इथल्या अडचणी बीड मधील काय आहेत? तर अडचण रस्त्याची अडचण पाण्याची अडचण गावात आणखी पाणी नाही प्यायला सध्या लोकांना. बेरोजगारीचा खूप मोठा मुद्दा आहे. त्याबद्दल काय बोलावं? त्यावर सरकारने काहीतरी उपाययोजना काढल्या पाहिजे. तर प्रायव्हेट कंपनी आमदार कोण आहे? आमदार लक्ष्मण पवार त्यांचं कसं आहे का? यांचं काम चांगलं आहे. आतापर्यंत त्यांनी विकास केलेला एखादा कामाबद्दल सांगू शकाल का? त्यांनी सभा मंडप बांधला गावामध्ये. त्याला सोडून अजून त्याला सोडून आणखी आता रस्त्याचं काम करायला खासदार कोण आहे? खासदार आपले प्रीतम ताई मुंडे. नाही, पाणी कुठून आणायचं? पाणी नाही का प्यायला? कुठे? कोण आहे आमदार तुमच्या इथलं? आता आमदार काय माहिती बाबा आता. खासदार आमदार आणि खासदार माहितच नाही. कधी बघितलं नाही का त्यांना? कशाला बघितलंय कोणी? आलेच नाही ते कधी. इकडे कधी आले? निवडून कुणाला दिला तुम्ही? शेतामध्ये काय? शेत नाही आम्हाला, शेत जमीन नाही. नाही. काय करताय सध्या? मजुरी. मजुरी. हा. कुठे जाताय कामाला? आता जिथं लागेल तिथं. हे काय विषय? हा.